नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी बनवते शाही तुकडा, ते पण एकदम घरच्या घरी कमी साहित्यामध्ये। तर त्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवले। आता यामध्ये मी ब्रेडचे तुकडे व्यवस्थित भाजून घेते। दोन्ही बाजूने आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे, अशा प्रकारे व्यवस्थित फक्त शॅलो फ्राय करायचं आहे। आणि आता याला मी काढून घेते। आता मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरम होतंय तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर टाकून दूध बनवून घेऊया। त्यामध्ये टाकण्यासाठी तर मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे साधंवालं, आणि त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकले। आता आपण या दुधाला व्यवस्थित उकळी काढून घेऊयात। दुधाला व्यवस्थित उकळी आली की मग दूध फाटलं जात नाही। हे बघा, आता दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे। यामध्ये मी घालते साखर मी 1 वाटी घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता यामध्ये मी साखर घालून याला व्यवस्थित विरघळून घेतले। आता यामध्ये मी अर्धा चमचा इलायची पावडर घालते आणि हे सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यामध्ये घालणार आहोत जे आपण कस्टर्डचं दूध बनवून ठेवलं होतं, त्यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहोत आणि मिक्स करत राहणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये काही घालायची गरज नाही आहे। मग आता या प्रकारे मी सगळं दूध घालते यामध्ये आणि याला व्यवस्थित 5 मिनिटं उकळी काढून घेते। 5 मिनिटानंतर हे हळूहळू घट्ट व्हायला लागतं। हे बघा, हळूहळू हे घट्ट होत आहे। तर आता मी गॅस बंद करते। आता आपण याची सर्विंग करूया। तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। आता त्यामध्ये मी हे ब्रेडचे तुकडे लावते आणि यावरती आपण जे तयार दूध आहे ते टाकणार आहोत। तुम्ही कंडेन्स मिल्क सुद्धा वापरू शकता। आता हे मी यावरती टाकून घेते। त्यानंतर परत एकदा आपण ब्रेडची लेयरिंग करणार आहोत आणि परत हे उरलेलं दूध यावरती घालून घेणार आहोत। अशा प्रकारे हा डेझर्ट एकदम झटपट तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा आहे, जास्त मेहनत नाही आहे। तर नक्की ट्राय करून बघा। आता यावरती मी सगळं उरलेलं दूध टाकून घेते। त्यानंतर आता आपण यावरती घालणार आहोत ड्रायफ्रूट। तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता। अशा प्रकारे काप करून घेतलेत मी ड्रायफ्रूटचे आणि यावरती आपण घालून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आणि याला थंड होण्यासाठी अर्धा तास असंच ठेवायचं आहे झाकण ठेवून। अर्ध्या तासाच्या नंतर आपण याला सर्व करूयात। हे बघा, अर्ध्या तासाच्या नंतर आता आपण याला सर्व करूयात। तर त्यासाठी मी याला वाटीमध्ये काढून घेते। तुम्ही असंच नुसतं खाऊ शकता, एकदम मस्त लागतं। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।